छत्तीस जिल्ह्यातील 72 बातम्यांचा आढावा। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मंजूर। कोणत्याही एका समाजाला टार्गेट करण्याचा या विधेयकाचा उद्देश नाही। पंकज भोयर यांचं वक्तव्य तर जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करणं आणि रोखणं या कायद्याचा मूळ उद्देश। भोयर यांची प्रतिक्रिया। केरळ विधानसभेसाठीही भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर। भाजपच्या पहिल्या यादीत केरळमधील 47 उमेदवारांची नावं। केरळच्या विधानसभेसाठी 9 एप्रिलला मतदान। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत भाजपचे 144 उमेदवारांची नावं जाहीर। शुभेंदू अधिकारी यांना 2 जागांवर उमेदवारी। भवानीपूरमध्ये शुभेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी अशी लढत। आदिवासी विभागातील पैसे लाडकी बहीण योजनेला वळवले। आदिवासी मुलांनी शिकायचं नाही का? विजय वडेट्टीवारांचा सवाल। राज्यमंत्री उपस्थित, पण कॅबिनेट मंत्री असते तर बरं झालं असतं। वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। ठाणे मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन स्टेशनला धर्मवीर आनंद दिघे रेल्वे स्थानक असं नाव द्यावं, अशी मागणी खासदार नरेश म्हस्केंनी संसदेत केली आहे। तर ठाणे मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतील रेल्वे स्टेशन संदर्भात प्रश्न नरेश म्हस्केंनी मांडलेत। ठाण्यात अभिजित पवारांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पालिका गटनेतेपदी निवड। शिंदे सेनेच्या 20 वर्ष नगरसेवक असणाऱ्या उमेश पाटलांचा पराभव करून जायंट किलर ठरले होते पवार। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रमोद कामत यांची निवड, तर उपाध्यक्षपदी तुकाराम साईल यांची बिनविरोध निवड। अमेरिका इराणमधील युद्धामुळे जळगावमधील सराफा बाजार अस्थिर। सोन्याच्या दरात गेल्या 16 दिवसात 10,000ची तर चांदीच्या दरात 34,000ची घसरण। भंडाऱ्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यानं केटरर्स व्यावसायिकांना फटका। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी। वाढत्या महागाई विरोधात ठाण्यात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। एलपीजी गॅस यात्रा काढत सरकारचा निषेध। आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात हातात काळे झेंडे घेऊन निषेध आंदोलन। जळगावात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा झाल्यानं दूध डेअरी चालक देखील अडचणीत। गॅस सिलेंडर नसल्यानं दुग्धजन्य पदार्थ बनवण्यात अडचणी येत असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं। पनीर, दही, लोणी, तूप पदार्थ बनवण्यात व्यावसायिकांना अडचणी। भिवंडीत एजिस प्युअर गॅस कंपनीच्या अनधिकृत साठ्यावर उपनियंत्रक शिधावाटप भरारी पथकाची कारवाई। 330 घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा जप्त। भरारी पथकाकडून सलग 3ऱ्या दिवशी शहरात कारवाई। सांगली जिल्ह्यात आखाती देशातील युद्ध आणि वाढत्या उन्हाचा अंडींच्या दरावर फटका। अंड्यांचे दर 2 ते 3 रुपयांनी घसरले। जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना आर्थिक संकट। पुण्याच्या बालगंधर्व चौकात सिलेंडर गॅस टंचाई विरोधात विद्यार्थी काँग्रेसचं सरकार विरोधात आंदोलन। विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी। वाशिम जिल्ह्यात घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर करणाऱ्या 2 हॉटेल्सवर धाड। पुरवठा विभागाकडून 14 हॉटेलची कारवाई। मात्र 2 हॉटेलवर घरगुती गॅसचा वापर करताना आढळून आल्यानं 2 सिलेंडर जप्त। जळगावच्या वरणगावकरांना तांत्रिक अडचणीमुळे अनेक महिन्यांपासून रेशन मिळत नसल्याची तक्रार। महिलांच्या भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा। नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोर्चा। जळगावात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं परमिट रूम, बिअर बार, हॉटेलमध्ये किचन बंद करण्याची वेळ। गॅस सिलेंडर पुरवठा बंद झाल्यानं कोळशाच्या भट्टी पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ। गॅसच्या तुटवड्यामुळे रायगडच्या बल्लाळेश्वर देवस्थानातील महाप्रसाद बंद। कमर्शियल गॅसचा पुरवठा न झाल्यानं निर्णय। अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचं देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लाळेश्वर मंदिरात मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या प्रदूषणात वाढ। प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत घेतले पाण्याचे नमुने। कारवाई न झाल्यास हरित न्यायालयानं महापालिका विरोधात याचिका दाखल करण्यात येणार। रवींद्र वळवडे यांची माहिती। नागपूरचे भाजपचे आमदार मोहन मतेंकडून द केरला स्टोरी 2चं खास आयोजन। स्क्रीनिंगला महिला आणि तरुण मुलींची मोठी उपस्थिती। छत्रपती
वीर प्रतापसिंह राजे उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठानच्या आरोग्य व्हॅनचा शुभारंभ। डिजिटलच्या आरोग्य व्हॅनचं खासदार उदयनराजेंच्या हस्ते लोकार्पण पार पडलंय। पुण्यात कोयता गँगकडून एका तरुणाची हत्या, 3 जणांकडून तरुणावर कोयत्यानं वार, जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती। सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील घटना। पनवेलमध्ये नववर्ष स्वागत समितीकडून गुढीपाडवा शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू। युवाना ट्रस्टतर्फे ध्वज, लेझिम, ढोल पथकात 150 मुलं सहभागी होणार। माढ्याच्या मोडनिंबामधील स्वरांजली कला केंद्रावर IAS अधिकाऱ्याचा छापा। वेश्या व्यवसायाकडे ढकलणाऱ्या केंद्रावरील कारवाई, 25 तरुणींची सुटका। इगतपुरीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरण। इगतपुरी पोलिसांकडून संशयितास अवघ्या 4 तासात शालिमार, नाशिक येथून अटक। शहापूरमध्ये सतत सुरू असलेल्या वणव्यांमुळे वनसंपदेचं मोठं नुकसान। खासगी क्षेत्रालाही गवत जळल्यानं जनावरांच्या चाराचा प्रश्न गंभीर। धुळे जिल्हा परिषदेमध्ये राज्यस्तरीय नारी शक्ती महिला सन्मान पुरस्कार संपन्न। महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान। विविध क्षेत्रातील विद्यार्थिनींचा सन्मान। जळगावातील चित्रकार राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर। साहित्य अकादमीने जाहीर केलेल्या वार्षिक पुरस्कारात आत्मचरित्र श्रेणीत राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या पुस्तकाची निवड। पंढरपूरच्या महत्वाकांक्षी कॉरिडॉर प्रकल्पाला लवकरच गती मिळणार। प्रकल्पासाठी पुढील 3 महिन्यात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। नाशिकच्या येवल्यातील प्रदोषला महामृत्युंजय मंदिरात भव्य कार्यक्रमांचं आयोजन, तर गॅस टंचाईमुळे चुलीवर महाप्रसाद बनवण्याची मंदिर प्रशासनावर वेळ।